परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ करोगे तो पछताओगे। अरे वेड्या, देव सजावटीत नसतो, तो समर्पणात असतो। आणि जिथे स्वार्थ असतो तिथे दिव्यता थांबत नाही, ती निघून जाते। तुमचे वडील हयात असताना या पादुकांचं दर्शन घेतलं होतं। पादुकाच्या जवळ जाताना चंदनाचा घमघमाट सुटायचा, मन अगदी भारावून जायचं। पण आता असं काही आढळत नाहीये। डोळ्याला दिसतंय पण मनाला लागत नाही। अहो माझा ऐका, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मी माझ्या मुलाची खोटी शपथ का घेईन ना? तुम्ही दर्शन घ्या। आम्ही ज्या पादुकांचं दर्शन घेतलं त्या या पादुका नाहीयेत, त्या खोट्या पादुका आहेत। हो बरोबर आहे, त्या पादुका नाहीयेत। मी खात्रीनुसार सांगू शकतो, या पादुका खोट्या आहेत। अहो नाही, असं काही नाही। खऱ्या पादुका आहेत त्या। सोपान, तू आम्हाला फसवलंस। नाही, आम्ही मोर्या भाऊवर शंका घेतली, हीच आमची चूक झाली। म्हणजे देवाच्या नावावर मोऱ्या भाऊने धंदा नाही, तू काढलास। अहो नाही नाही, असं काही नाहीये, ऐका माझं। अरे फसवणूक आहे नीच माणसा, खोटाड्या। पोटच्या पोराची खोटी शपथ घेतोस तू, असं ऐकायचं नाहीस, तुला धडाच शिकवतो। अहो, नाही, नाही. तू आमची फसवणूक करतो। अहो नाही, ऐका माझं। अहो मी काय नाही केलं। मी पाया पडते तुमच्या, थांबाव, त्यांना मारू नका, नका मारू बाबा, चुकले ते। अहो माणूस म्हणून तरी विचार करा, मुलावर काय परिणाम होईल याचा तरी विचार करा। वहिनी, यांनी पाप केलंय, स्वामीवरच्या आमच्या श्रद्धेची यांनी चेष्टा केली। आज याला अद्दल घडवलीच पाहिजे। ए मार याला अजून। हात जोडते मी तुमच्या, हात उचलून पाप करू नका, देव न्याय करतो, आपण नाही। नका मारू माझ्या बाबांना, सोडा ना। जसं कर्म तसं फळ। स्वामी सगळं हाताबाहेर गेलंय, आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा। काय झालं मोरया? पादुकांचा निवाडा केला तरी तुम्ही दोघे इतके अस्वस्थ का? कारण आहे सुंदरा मावशी। स्वामी, मी आमच्या सोबत आतापर्यंत जे काही घडलं ना, ते सगळं आपल्याला सविस्तर सांग। श्रद्धेचा अपमान केलायस तू, कुठे फेडशील पाप? दत्तगुरूंना तर घाबर, स्वामीच्या नावाने धंदा करतोस। तू पादुकांचा गैरवापर केलास आणि हे सगळं मला थांबवायचं होतं, म्हणूनच मी हे सत्य यांच्या समोर आणलं। तुम्हाला जर खरंच दर्शन घ्यायचं असेल ना, तर चला माझ्या घरी, चला चला माऊली। सोपान भाऊजी थांबा। स्वामी, स्वामी हे सगळं थांबवा। अहो लोक वेडी झालीये, सोपान भाऊजींचं चुकलं हे मान्य आहे, पण तेही माणूसच आहेत। स्वामी, सोपानला समज द्या, त्याला सुधारा, त्याचं भलं करा। आम्हाला सुधारणा हवी आहे, शिक्षा नको। स्वामी उत्तर न देताच का गेले? पद्मिनी, कधी कधी देव उत्तर देत नाही, कारण आता अनुभवच उत्तर देणार असतो। आई ग, सावकाश ग। तरी मी तुम्हाला सांगत होते, असं करू नका म्हणून। पादुकांशी खेळ म्हणजे आगीशी खेळ। आता उलटलं ना सगळं। तू गप्प बस ग, इथं माझ्या लागलंय आणि तुझं काय? हे बघ, मी काही वाईट केलेलं नाहीये,
आणि ही जी वेळ आली आहे ना ती ती स्वामींमुळे आली आहे. स्वामी माझ्यावर नेहमी अन्यायच करतात. शिवशंकर शंभो. स्वामी स्वामी आजोबा नमस्कार. तुम्ही उभे का? बसा ना. आम्ही कुणावरही अन्याय केला नाहीये. आम्ही केवळ न्यायच केलाय. स्वामी खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही माझ्यावर नेहमी अन्यायच केलाय. मोर्यात आणि माझ्यात नेहमी भेदभावच केलाय तुम्ही. भेदभाव नाही, दोघांच्या मनातला भाव वेगळा आहे आणि तसा भाव तशी प्रचिती. मग सिद्ध करा, मला आशीर्वाद द्या. मी जे चिंतेन जे करेन त्यात मला यश मिळेल असा वरदान द्या. दिलं 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 दिलं. ऐक खरंच स्वामी. धन्यवाद स्वामी, धन्यवाद. पण लक्षात ठेव, जे वरदान मिळालंय त्याचा योग्य वापर कर. हो हो नक्की. शिवशंकर शंभो. स्वामी तुम्ही मला वरदान देऊन फसलात. आता मी मोर्याचं वाईट चिंतेन आणि तुम्हाला तुमचा शब्द पाळावाच लागेल. म्हणजे स्वामीदेव दोषाचे धनी ठरणार. सोपान अरे वरदान हे तलवार असतं. तलवार धार मनावर अवलंबून असते. स्वार्थाने उचलली तर स्वतःला जखमी करते. स्वामी देवा देवा हो कुठे चाललात? जिथे आमचे कायमचे स्थान आहे तिथे आम्ही चाललो आहोत. यही हमारा नया ठिकाना है. आधी तुला याद घालेन आणि मग मी जाईन. म्हणजे स्वामीदेव त्यांच्या समाधी स्थानावर आलेत. याचा अर्थ वेळ आली आता सुंदरे. जे समजायचं ते समजे म्हणून आम्ही तुला अक्कलकोटला परत घेऊन आलोय. या स्थानावर येण्याची ही वेळ नाही देवा. भक्तांची इच्छा शक्ती असं होऊ देणार नाही. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सर्व सामान घेतलंय ना व्यवस्थित? हो, बाबांची इच्छा होती की त्यांच्या अस्थी आपण गाणगापुराच्या संगमात विलीन कराव्यात. आज आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करतोय. खूप बरं वाटतंय. पण पण काय? पण आपण जाऊन येईपर्यंत पादुकांची सेवा पूजा सगळ्यात खंड पडेल. अगं खंड पडू नये म्हणूनच तर गोपाळ भाऊंना मी बोलवलंय. ही जबाबदारी आपण त्यांच्यावर सोपवूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
आम्ही आपलीच वाट बघत होतो. बोला ना. गोपाळ भाऊ, आम्ही गाणगापूरला जाऊन येईपर्यंत आपण इथे येऊन पादुकांची सेवा कराल का? हो. अहो, या पादुकांची सेवा करायला मिळणं माझ्यासाठी परम भाग्याचंच आहे. भाऊजी, मी असं ऐकलं तुम्ही गाणगापूरला चाललायत. हो, मला काय वाटतं, तुम्ही तिथून परत येईपर्यंत पादुका मी आमच्या घरी नेल्या तर तेवढीच माझ्याकडून ही सेवा घडेल. नाही, नको सुमित्रा. सोपान भाऊजी पादुकांचा गैरवापर करतील. हे बघ सुमित्रा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. वाईट वाटून काय घ्यायचं त्यात? जे आहे ते आहे, त्यात तुम्ही आम्ही काही करू शकणार नाही. पण वहिनी, मी पादुकांची सेवा इथे येऊन केली तर चालेल? सुमित्रा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मात्र सोपानवर अजिबात नाही. आणि त्यामुळेच ह्या पादुका मी तुला घरी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली नाही. हो, पण तू इथे येऊन गोपाळ भाऊंच्या जोडीने सेवा करू शकतेस. बरं, ठीक आहे. स्वामी, आमची रक्षा करा. श्री गुरुदेव दत्त. अहो, हे कसले संकेत आहेत? भाऊजी, वहिनी, घोड्याची नाल पडणं हे चांगलं नसतं. माझं ऐका, कृपा करून जाऊ नका. काहीतरी वाईट घडणार असेल तर? पण जाणं आवश्यक आहे. कसले वाईट संकेत वगैरे काहीही नसतं. कदाचित हा अपघातही असू शकतो. आणि सुमित्रा, स्वामी भक्तांना कसली आली आहे ग भीती? मोर्या भाऊ, असे संकेत मिळणं म्हणजे कठीण परीक्षा सुरू होणं. स्वामींवर विश्वास ठेवला की सगळे मार्ग उघडतील. तुम्ही अगदी निश्चिंत मनाने जा. या. स्वामी देवा, ही जागा काहीतरी मोठं घडणार याची साक्ष देते. नमस्कार स्वामी. तुम्ही मला बोलावलं असं कळालं? तुला चिंतन करायचंय ना? हो. मग इथे या जागेवर बसून कर. या जागेची महती फार मोठी आहे. इथे बसून चिंतन करशील तर तुला त्याचं योग्य ते फळ मिळेल. पुन्हा सांगतोय, चिंतन योग्य कर, कारण मनाचा बंध थेट देवाशी असतो. शिव शंकर शंभो. स्वामी, तुम्ही खरंच किती दयाळू आहात. मला वाटत होतं तुम्ही माझ्यावर अन्याय करताय, पण नाही. आज तुम्ही ती भावना पूर्णपणे नष्ट केली. स्वामी, तुम्ही मला खूप मोठं वरदान दिलेलं आहे आणि त्या वरदानाचा फायदा कसा करायचा हे मला चांगलंच माहिती. माझ्याजवळ खऱ्या पादुका नव्हत्या, म्हणून मला खोट्या पादुका दाखवाव्या लागल्या, मार खावा लागला. पण हा अपमान मी कधीच विसरू शकत नाही. आणि मला चांगलंच माहिती आहे खऱ्या पादुका कशा मिळवायच्या. चिंतन शुद्ध नसलं की वरदानही शाप बनतं.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. ऐक ग, पद्मिनी, अगं काय झालं? मगापासून पाहतोय एकसारखी ठेच लागते तुला. अहो मलाही कळत नाही हो असं का होतंय. तरी मी जपूनच चालते. आपण हळूहळू पुढे जाऊ, सावकाश. वाट बंद. पण हीच तर मुख्य वाट आहे गाणगापूरला जाणारी. कुणी बंद केली असेल? अहो आपण गाणगापूरला जाऊ नये असे संकेत असतील का हे? आधी घोड्याची नाल पडली, आता ही वाट बंद. आपण परत मागे फिरायचं का? पद्मिनी, गावापासून बऱ्यापैकी लांब आलो आहोत आपण. स्वामींच्या विश्वासावरच बाहेर निघालोय. मग आता मनात शंका आणून मागे फिरलो तर स्वामींवर अविश्वास दाखवण्यासारखं होईल. हो बरोबर आहे तुमचं. माझ्याही मनात असंच काही येत आहे. ठीक आहे, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. पद्मिनी, विश्वासाची वाट सोपी नसते, पण तीच वाट त्या माणसाला त्याच्या नियतीकडे घेऊन जाते. सावकाश. ज्या मोर्यामुळे मला उपेक्षा सहन करावी लागली त्या मोर्याला धडा शिकवावाच लागेल. आज तो गाणगापूरला जाणार आहे ना. मी चिंतन करतो की मोर्या घरी कधीच परत नाही आला पाहिजे, 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 कधीच परत नाही आला पाहिजे. एकीकडे स्वामी देवांनी इथे येऊन नको नको त्या विचारांना चालना दिली आहे आणि यानंही मागू नये ते मागितलं. मोरया कधीच परत येऊ नये अशी कामना करतोय हा. स्वामी देवांचा शब्द खोटा ठरणार नाही. आणि मग मोरया परत नाही आला तर? चिंतन जर विषारी असेल तर वरदानही प्रलय बनतं. स्वामी देवांचा नया ठिकाणा म्हणजे चोळप्पा भाऊंनी खड्डेला खड्डा, चोळप्पा भाऊंनी खड्डेला खड्डा, चोळप्पा भाऊंनी खड्डेला खड्डा. स्वामी देव संकेत देत आहे ते आपल्याला कायमच सोडून जाणार आहेत. सुंदरा मावशी, हो काय बोलताय तुम्ही? नाही नाही, मला हे अजिबात मान्य नाहीये सुंदरा मावशी. स्वामींना काहीतरी वेगळं सांगायचं असेल ते तुम्हाला नीट कळलं नाहीये ना सुंदरा मावशी, म्हणून तुम्ही असं बोलताय. अहो इतकी वर्ष सेवा करते मी स्वामी देवांची. त्यांचा संकेत कळण्यात चूक होणार नाही माझ्याकडून. स्वामी देव आपल्याला कायमच सोडून जाणार या जाणीवेनीनं धडकी भरतीये मला. स्वामी देवा, आता हा कसला संकेत? जोपर्यंत हा दिवा तेवत होता तोपर्यंत चंद्राचा प्रकाश आत येत नव्हता. पण ज्या क्षणी दिवा मालवला त्याच क्षणी चंद्राचा प्रकाश आत आला आणि त्याने सर्व व्यापून टाकला. नेमकं काय सुचवायचंय तुम्हाला? या छोट्या दिव्याने चंद्राच्या प्रकाशाला बाहेर थांबवून ठेवलं होतं. याचप्रमाणे तुमच्या मनातल्या छोट्या छोट्या अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या विचारांनी परमात्म्याच्या प्रकाशाला बाहेर अडवून ठेवलेलं असतं.
ज्या क्षणी स्वार्थाचा आणि अहंकाराचा दिवा मालवेल त्याच क्षणी परमात्म्याचा प्रकाश तुमच्या मनात आणि जीवनात शिरेल. सोपांच्या मनात असेच अनेक दिवे देवत आहेत, स्वार्थाचे, अहंकाराचे. पण त्या दिव्याने त्याचं आयुष्य उजळून निघत नाहीये, तर अंधाराकडे ढकललं जात आहे. आणि तो मोरयाच्या आयुष्यातही अंधारच पसरवायला निघाला. मी चिंतन करतो की मोर्या घरी कधीच परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे. म्हणजे तू खरंच अंधार बाहेर नसतो, तर तो तुमच्या मनात असतो.